पहिलं जायचं छोले कुलचे. काय मच्छी. सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान जात असेल, कारण की आमची रात्र तर खूपच जास्त छान चालली आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही निघालो एक नवीन जर्नीवर अमृतसरला. आत्ता सध्या तरी आम्ही थांबलो आहे हरिद्वारच्या बस स्टँडवर. त्या बस स्टँडचं नाव काय बोललं? पंतदीप बस स्टँड, जो की आहे हायवेच्या जस्ट साईडला. तर आम्ही आत्ता वाट बघतो आमच्या बसची आणि इथून पुढे निघणार आहे आम्ही आमच्या जर्नीवर. तुम्हाला काय बोलायचं सगळ्यांना? जेवढ्या एनर्जीने बोलतो तेवढी एनर्जी नाही आहे, कारण सकाळी 5 पासून आपण ट्रॅव्हल करतोय. 24 तास ट्रॅव्हल करतो. आणि का आम्ही बोलतोय 24 तास ट्रॅव्हल हे तुम्ही मागच्या सिरीजमध्ये बघू शकतात. तर स्लीपर आहे, फक्त एक्झॅक्टली, कारण की मागची जी ट्रिप गेली आहे ती खूप ॲक्टिक गेली आहे. यात्रा गेली आहे किंवा ट्रिप गेली आहे खूप ॲक्टिक गेली आहे. आणि या 2 दिवसासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. हे 2 दिवस खूप क्रेझी आम्ही असा विचार केला होता, बट सगळ्यात हां तो आला आहे क्रेझी आराम करायचा. ठीक आहे, बघू जेवढं होईल तेवढं एक्सप्लोअर करणार आहे आपण ती जागा. आणि 12 वाजले म्हणून आम्ही काठ्या घेऊन थांबलोय हरिद्वारच्या इथे, कारण की आमचं कोण ओळखीचं नाही आहे ते. हां, आणि एक तर एक एक कॅरेक्टर दिसत आहेत इथे, एक एक नग दिसत आहेत इथे. हां, लिटरली दारू प्यायलेले लोक आहेत, तर थोडंसं रिस्की आहे. हां, आत्ता वाजलेत 11चे. आत्ता किती 11:50 येणार होती, अजून 10-15 मिनटं लेट आहे. ठीक आहे, हायवेच्या साईडला म्हणून थोडंसं सेफ वाटतं आहे. बघूयात किती वेळ लागतो अजून बसला यायला. काहीच आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढी चांगली असेल. इथे काचेचं हे सगळं केबिन दिले, एवढं चांगलं आहे. माझंवालं कुठलं आहे? सो गाईज, माझी समोरची वाली रूम आहे. मी आता तुम्हाला पहिलं चारूताची दाखवतो आणि मग माझी दाखवतो. तर एवढं चांगलं एम्बियन्स फक्त 849 रुपीजमध्ये मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. आणि हळू बोलावं लागतं कारण की सगळे झोपलेत. तर ही आहे चारूताची रूम. ही आहे चारूताची. खूप बेसिक आहे बट हां खूप छान आहे. एवढं छान नव्हतं एक्सपेक्ट केलेलं मी. तर आत्तासाठी माझी पण रूम दाखवतो तुम्हाला. तर तिथून एंटर केलं. मला स्लायडिंग डोर नाही आहे, ही बेसिक आहे माझी रूम. हे पूर्ण. सो गाईज, फायनली पोचलो आहे अमृतसरला आणि आता सगळ्यात पहिलं जायचं आहे. तर गाईज, आता आम्ही पोचलो होतो हॉल रोडला. इथे सगळे बसेस वगैरे पार्क होतात आणि इथून आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे, राम मंदिर रोड. इथे आमच्या हॉटेलचं नाव आहे की द बेनेट म्हणून आहे, एक एअरबीएनबी आहे. तिथे आम्ही आता चाललो आहे आणि आमची हाल बघा जाताना. इथे 2 बॅग आहे, आज इथे पुढे दोघं बसलो, आम्ही तिघे इथे अर्धे बसलो आणि वर 2 बॅग आहे. वाट तर पूर्णपणे. सो गाईज, आम्ही फायनली पोचलो आहे आमच्या एअरबीएनबी किंवा आमच्या विलावर. आणि हा आम्ही एक्सपेक्ट केला होता खूप साधा विला, जो की खूप जास्ती छान विला आहे. आणि ही थोडी रूम टूर किंवा विला टूर खूप जास्ती मोठी होणार आहे. आणि खूप जास्ती एक्सायटेड आहे, कारण की मागच्या 7.5 तासापासून आम्ही ट्रॅव्हल करतो आणि फायनली एक छान लोकेशन भेटली आहे राहायला. 1 दिवसासाठीच आहे बट खूप छान आहे. तर आता स्टार्ट करू. या विलाचं नाव आहे द बेनेट आणि 427 वगैरे त्यांचं हे विलाचा नंबर असेल. तो इथून आपण एंटर करतो. स्पेस वगैरे आणि जनरेटर ठेवला आहे, इन्व्हर्टर ठेवला आहे म्हणून. तर इथून एंटर केल्या गेल्या सगळ्यात मेन अट्रॅक्शनमध्ये तर हे एंट्रीचं रूम आहे, एंट्रीचा दरवाजा जो की पुश. इथून एंटर केलं मी. सगळ्यात मेन अट्रॅक्शन माझ्यासाठी होतं हे मी बघितलं व्हिडिओमध्ये, बट हे खूप जास्त छान आहे. प्रेस केलं, लाईट चेंज होतात, लाईट ऑफ, परत लाईट चालू. खूप जास्त उत्कृष्ट आहे. एंटर केलं वॉश बेसिंग. पण ठीक आहे, तिथून तुम्ही बघा हा पूर्ण ॲम्बियन्स बघा किती सुंदर दिला आहे, किती जास्ती सुंदर दिला आहे. आधी एकदा फिरव कॅमेरा. म्हणजे आमच्या म्हणजे आम्ही हे करतो की आम्ही थोडं प्रेडिक्ट करतो की इथे त्यांच्या घरच्यांचे फोटो आहेत. सो ते आधी इथे राहायचे, त्यांचं घर समोरचंच आहे, बट आम्ही एक्सपेक्ट करतो हे आधी इथे राहायचे, तिथे शिफ्ट झाले. तुम्ही बघू शकता सोफा पण किती जास्त क्लीन आहे, एकदम क्लीन सोफा आहे. तुझ्या पण खुश आहे. कार्टून बघत असते नाही, नेटफ्लिक्स बघत असते. त्यांनी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन दिलं आहे. प्लस त्यांच्याकडे एक कार्ड आहे
हे पूर्ण इथे वायफाय नेटफ्लिक्स आहे, सगळे पासवर्ड दिले. ठेव आता. बघू शकतात की यांच्याकडे काय आहे, इथे सगळे रूल्स दिले. तर ठीक आहे, चला याच्या पुढे मला इथून पुढे आलो की एक डायनिंग टेबल दिला आहे, इथे की आपण बसून खाऊ शकतो. इथून एक प्रॉपर किचनचा सेट दिला आहे, 3 वेगवेगळे नळ आहेत, एक पाणी पिण्याचा नळ आहे. परत त्यांनी भांडे दिलेत आम्हाला, प्रॉपर सामान दिले काय बनवायचं असेल तर, सगळं सामान दिलं आहे. काय बेसिक चीज बनवायचं असेल, चहा कॉफी वगैरे. आणि त्यांनी कपडे पण खूप जास्ती क्लीन ठेवले आहेत, ज्याने की असं किळस वगैरे येत नाही आहे. चला मग इथून एंटर करू आपण मुलींच्या रूममध्ये. तुम्ही बघू शकता ही एक बेसिक सी रूम आहे, बट ह्याचं इंटेरियर खूप जास्ती छान आहे. एक बेड आहे, एक बसायला सोफा आहे आणि एक कबड आहे आणि इथे चालका बोलते फोटो. तर इथून बाहेर चला, इथे एक वॉशरूम नॉर्मल. इथून बाहेर येतात तुम्हाला भेटणार आहे बॉईज रूम, जे की गर्ल्स रूमपेक्षा जास्त चांगलं आहे. तुम्ही एंटर केल्या सेम आहे ॲक्च्युली, बट सेम बेड, सेम एक कबड, तुम्हाला एक बसायला सोफा टाईप चेअर. इथे AC पण आहे प्लस पॉईंट, आणि एक नॉर्मल वॉशरूम जे की स्वच्छ आहे. आम्ही आत्ता म्हणजे जेवढ्या हॉटेलमध्ये गेलो त्यापेक्षा मागच्या ज्या सिरीजमध्ये. इथून मग पुढे येत आहे का, इथून वर गेलो आपण, आमचं वर पण आहे बऱ्यापैकी सेट. इथून वर आलो की मी जसं की बोललो की समोरच्या विलामध्ये राहतात, तर हा त्यांचा विला किंवा बंगलो आपण बोलू शकतो. इथून त्यांची गॅलरी आहे. इथे आतमध्ये गेस्ट रूम टाईप्स आहे, जे की बेसिक 2 बेड मॅट्रेसेस दिले आहेत, एक बेड आहे आणि एक छोटंसं वॉशरूम, म्हणजे बघण्यासारखं नाही आहे, सुचिल. आणि यापुढे आलो की एक देवाचं मंदिर आहे, तिथे प्रॉपर पूजा वगैरे करून ठेवली आणि पूजेचं सामान पण ठेवलं आहे. आणि फायनली एक टेरेस, तिथे की आत्ता खूप जास्ती ऊन आहे, बट आम्ही कपडे ॲटलीस्ट वाळत घालू शकतो, जे आम्ही पूर्ण मागच्या ट्रिपमध्ये घातले नाही आहेत. सो ही होती विला टूर, आणि आम्हाला ही पूर्ण विला पडली आहे पर हेड फक्त 1200 रुपये. आणि अजून काही डिटेल्स असतील तर ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून टाकले आहे विलाचे. थँक्यू. तर गाईज अजून एक गोष्ट जी की मला फॅसिनेटिंग वाटली, जी ह्यांनी दिली आहे आणि मी पहिल्यांदा बघितलं आहे, ते आहे हे छोटंसं एक सॅशे दिलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक साबण मिळतो आणि 2-3 बॉटल्स आहेत, लाईक म्हणजे कंडिशनर, परत मग बॉडी वॉश वगैरे. आणि हे किती छान वाटतं, म्हणजे असं बघूनच असं वाटतं की खूप सिस्टमॅटिक आहे. आणि त्यासोबत एक टॉवेल आणि एक ब्रश, जे की खूप छान आहे. एवढं छान ट्रीट करतात एवढ्या कमी पैशांमध्ये, तर खूप जास्ती छान वाटतं. घ्या तिथं. कसं आहे? खूप भारी. तुझ्या चार होता टू गुड. जस्ट व्हॉट आय नीड. कंदी बटाटा विनेट. होय 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 म्हणे. टू गुड. तर गाईज आत्ता वाजले दुपारचे 2 आणि आल्यावर सगळ्यांनी खाऊन पिऊन रेस्ट केली आहे आणि पूर्ण सुस्ती चढली आहे. आणि आता निघालो आहे आम्ही पूर्ण ट्रॅडिशनल झालो. आदित्यने पण ट्रॅडिशनल घातलं आहे, रुचाने पण ट्रॅडिशनल घातलं आहे आणि चारुताने. तर तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललो आहे. ठीक आहे, वाटेत गेस करा, आम्ही आहे इथेच आहे. सो चला निघूयात, खूप जास्ती लेट झालं आहे. आमच्या आयटनरीप्रमाणे आम्ही खूप मागे चाललो आहे. सो आधी निघूयात, तुम्हाला भेटतो वाटेत. तर गाईज आत्ता आम्ही आलो आहे ज्ञानिधी लस्सी. असं ऐकलं आहे की खूप जास्ती फेमस आहे इथे. तर चला तर मग ट्राय करू लस्सी. पहिल्यांदा अमृतसरमध्ये. टेस्ट रिव्ह्यू. प्युअर लस्सी.
तुझ्या आजारी विचार का भारी टेस्ट तर नाही केली केली. कॅमेरावर नाही केली नाहीच Guys, पहिल्यांदा अमृतसरची रस्सी होय होय. तर गाईज आत्ता आपण सर्वात पहिला आलो आहे पार्टिशन म्युझियमला. ऐकलं या म्युझियमबद्दल भरपूर, सो बोललो थोडंसं एक्सप्लोअर करू. हे पण हे आयटनरीमध्ये नव्हतं, बट आता हे दिसलं आहे आणि आम्ही जिथं चाललो आहे त्याच्यापासून हे जवळ आहे, म्हणून थोडंसं एक्सप्लोअर करू आणि मग पुढे जाऊ. तर गाईज इथे जे इंडियातली लोक आहेत त्यांच्यासाठी तिकीट आहे 10 रुपीज आणि जी आउट ऑफ इंडिया म्हणजे फॉरेनर्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी आहे 250. इथे तुम्हाला ऑडिओ गाईड पण मिळेल या म्युझियमबद्दल, जी की आहे 100 रुपीजला. तर आम्ही अजून तरी बघितलं नाही आहे म्युझियम आणि आतमध्ये मोस्ट प्रोबॅबली कॅमेराज अलाउड नाही आहे. जर असतील तर मी थोडंफार शूट करेल, बट जेवढं ऐकलं याबद्दल तर कॅमेराज अलाउड नाही आहे. तर थोडंसं एक्सप्लोअर करून येतो आतमध्ये कसं आहे बघून येतो. तर गाईज आत्ता जस्ट पूर्ण म्युझियम बघून आलो आणि पार्टिशन म्युझियम हे नाव ऐकूनच आपल्या डोक्यात येतं की पार्टिशन. तर जेव्हा इंडिया फ्री झाली होती 1947मध्ये, तर त्याच्या आधी काय काय लोकांचे हाल झाले होते, आपल्या लीडर्सनी काय काय केलं होतं पार्टिशनसाठी, कसं सगळं स्टेबल केलं होतं, हे पूर्ण इन डिटेल पार्टिशनबद्दलची माहिती या म्युझियममध्ये आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की नक्की या. 10 रुपये तिकीट काय जास्ती नाही आहे आणि आपले मायग्रेशनच्या वेळेस जे की लोकांनी कसं मायग्रेट केलं, काय झालं पार्टिशनचं, हे तुम्ही सगळं पाहू शकता तिकडे. त्यामुळे एकदा जर तुम्ही आले अमृतसरमध्ये एकदा तरी पार्टिशन म्युझियममध्ये या. तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये दिली आहे माहिती आणि वर्थ इट आहे म्युझियम. तुम्हाला फक्त 40 to 45 मिनिट्स लागतील पूर्ण म्युझियम फिरायला इन डिटेलमध्ये आणि आहे फ्री फिरू शकता तुम्ही. तर गाईज आत्ता आम्ही आलो आहे सुवर्ण मंदिरात, म्हणजेच गोल्डन टेम्पलमध्ये. तर फर्स्ट टाईम आहे, थोडासा एक्सायटेड आहे मी बघायला की कसं आहे. यातून भरपूर ऐकलं आहे याच्याबद्दल, तर आहे मी एक्सायटेड आहे. सो चला. तर काही जस्ट गोल्डन टेम्पलवरून दर्शन करून आलो आणि खूप सुंदर मंदिर आहे. जसं की आम्ही फोटोजमध्ये व्हिडिओमध्ये बघतो तेवढंच सुंदर मंदिर आहे. नंतर आम्ही असं झालं की गर्दी एवढी जास्ती होती, दर्शनात खूप जास्ती वेळ लागला, बट वरतीच होतं दर्शन. आणि लकीली आमचं उद्या चालू होतं की लाईट्समध्ये पण आम्हाला बघायचं होतं आणि लकीली लाईट्स आत्ता चालू झाले आणि आम्ही परत लाईट्समध्ये पण मंदिर बघून आलो, जे की अजून जास्ती चमकतं आहे, अजून जास्ती गोल्डन वाटतं आहे. आपण विचारू आदित्यला. आदित्य, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप सुंदर मंदिर आहे, मॅजिकल आहे. लाईट्स लागल्यावर अजून छान. हो, लाईट्स लागल्यावर तर अजून छान. आणि त्यांनी लोकांनी त्याची प्युरिटी ना खूप मेंटेन केली आणि एवढं रिस्पेक्ट आहे ना सगळ्यांना. बापरे. तिथे आजूबाजूचं पाणी वगैरे पण खूप स्वच्छ आहे. खायला नाही बोलतच नाही, खायला उलट मागे लागतात. मागे लागतात और लो और लो और लो. तिथे ते गुलाबाचं पाणी होतं, लोक भरून भरून आणि अजून घ्या बोलत. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. आता निघालो आहे पुढे, तुम्हाला भेटतो वाटेत. गाईज आता आम्ही आलो आहे केसरदा ढाबाला. ऐकलं आहे असं की खूप छान आहे खायला, तर काय करायला आहे. हा, दिसायला तर एक नंबर आहे. तर तोंडाला तर पाणी सुटतं आहे, खाऊन तुम्हाला भेटतो. पालक पनीर आम्ही मागवलं आहे पालक पनीर, कढाई पनीर आणि पराठे आणि खूप उत्कृष्ट टेस्ट सगळ्याची. निंबू आहे का? निंबू अजून नाही बोलू शकत, पाणी येतं तोंडाला, खाऊन घेतो आधी. बाहेर जाऊन लस्सीत टाकल्यासारखं वाटतं. एवढं नाही बोललो. 3 पीस टाकले तू. खूप छान आहे.
बोल ना कसं आहे चारू. मस्त मस्त. खूप भारी यार, लस्सी काय बाप लागते.